हॅलो पॅरेंट्स, टीचर्स अँड स्टुडंट्स. तर बघा, आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 4. हा नवीन सिलेबसमधील इयत्ता 6वीचा स्वाध्याय 4 आहे, बरोबर. आता आपण पहिला प्रश्न बघणार आहे, त्यामधील खालील सारणी पूर्ण करा. आता ही सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे. यामध्ये काही संख्या दिलेल्या आहे. तर या सारणीमध्ये पुढं 2 नंबर कोणते येणार आहे ते आपल्याला लिहायचं आहे. पण आपल्याला त्या अगोदर यांच्यामध्ये कोणता आकृतिबंध आहे ती माहिती असायला पाहिजे, बरोबर. आता तुम्ही जर ह्या दिलेल्या संख्यांना जर व्यवस्थित बघितलं, चित्रामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहे, आकृतीमध्ये ज्या संख्या दिलेल्या आहे त्या संख्यांना जर व्यवस्थित बघितलं तर बघा, इथं हा एक स्क्वेअर तयार होतो आणि एक एक्स्ट्रा डॉट आहे. इथं म्हणजे हा 2 स्क्वेअर होतो. हा कोणता होतो आहे, 3 एक चौकोन तयार होत आहे. आता हा 4 एक चौकोन तयार होत आहे, बरोबर. आता आपण असं म्हणू शकतो की 5 आडवे 5 उभे असे जर आपण संख्या घेऊन इथं जर चौकोन बनवला आणि एक एक्स्ट्रा डॉट जर दिला तर यांच्या आकृतिबंध जो आहे तो याच्यासोबत पण मॅच होणार आहे. आता आपण असं म्हणू शकतो की दुसरी जी संख्या आहे तिच्यामध्ये 2 आडव्या उभ्या संख्या घेऊन एक चौकोन बनवला. इथं आपण म्हणू शकतो की 3 आडव्या उभ्या संख्या घेऊन ही आकृती बनवली. इथे आपण म्हणू शकतो की 4 आडवे 4 उभ्या अशा संख्या घेऊन ही आकृती बनवली. आता आपल्याला याच्या पुढची आकृती बनवायची आहे. तर आपण असं म्हणू शकतो की ही 4थी आकृती होती, आता 5वी आकृती आहे, म्हणून 5 आडवे आणि 5 उभ्या संख्या घेऊन अशी आपण आकृती बनवू आणि त्यानंतर एक एक्स्ट्रा देऊ. म्हणजेच हा काय झाला बघा, चौकोन बनतो आहे 2 इथं 3 इथं 4 म्हणजेच आपल्याला ह्या संख्या किंवा मिळतात, वर्ग संख्या घेतलेल्या आहेत त्यांच्यामध्ये एक मिळवला होता. आता इथं काय आहे, 1 चा वर्ग 1च येतो, त्याच्यामध्ये 1 मिळवला की काय होतो, 2 होतो, बरोबर. आता याच्यामध्ये जर बघितलं तर 2चा वर्ग अधिक 1, तर बघा इथं 5 संख्या येते आहे, यांची जर बेरीज केली तर ती पण काय येणार आहे, 5च येणार आहे. इथं बघा 3चा वर्ग अधिक 1 अशी जर संख्या घेतली तर काय होणार आहे, 3 त्रिक 9 आणि 1 10 ही संख्या येणार आहे. त्यानंतर इथं जर बघितलं तर 4चा वर्ग अधिक 1 4 × 16 आणि 1 17, बघा इथे येत आहे 17. आता इथे जर आपण 5 आडवे आणि 5 उभे संख्या घेऊन अशी जर आकृती बनवली तर 5चा वर्ग अधिक 1 म्हणजे 5 5 25 आणि 1 26 ही संख्या इथं यायला पाहिजे. 26 संख्यांची इथं आपल्याला आकृती बनवायची आहे. आणि त्यानंतर बघा, इथं जर आपण आकृती बनवायची आहे आणि हा आकृतिबंध आपण जर निरीक्षण केलं तर आपल्या काय लक्षात येणार आहे, इथं जी आकृती तयार होणार आहेत 6चा वर्ग अधिक 1 हा आकृतिबंध आहे आणि त्या आकृतिबंध वापरून 6 6 36 अधिक 1 37 म्हणजे इथं 37 हा नंबर येणार आहे. मग आता 6 6 36 म्हणजे काय, आडवे 6 बघा इथे 3 4 5 6 आडवे 6 उभे 6 असे घेऊन आपण ही आकृती पूर्ण करून घेऊ. आलं तुमच्या लक्षात, आडवे आणि उभे 6 संख्या घेऊन अशी याप्रमाणे आपण आकृती तयार करून घेऊ आणि इथे पण आपण आकृती तयार करून घेऊ. तर तुम्हाला यामधील आकृतिबंध निरीक्षणानुसार लक्षात आलाच असेल. सारणी पूर्ण करून घेऊ. 5 आडव्या आणि 5 उभ्या संख्या घेऊन आपण ही आकृती बनवून घेतली आणि इथं एक एक्स्ट्रा संख्या दाखवली, जेणेकरून सगळ्यांची बेरीज काय होणार आहे, 26 होणार आहे. आता इथं आपल्याला जी आकृती बनवायची आहे त्यामध्ये किती संख्या असणार आहे, 6 आडव्या 6 उभ्या संख्या घेऊन जो चौकोन तयार होणार आहे तशी आपल्याला आकृती काढायची आहे आणि एक एक्स्ट्रा इथं संख्या देऊन, म्हणजे जेणेकरून त्यांची बेरीज किती होईल, 6 6 36 आणि 1 37 त्यांची बेरीज होईल. चला तर इथे पण आपण काढून घेऊ. तर बघा इथं पण आपण संख्या 37 होत्या, त्या 37 संख्यांची आपण इथं आकृती काढून घेतली. तर बघा, संख्यांची जी आकृती तयार होत होती ती भरीव मी करून घेतली. चला आता दुसरा प्रश्न आहे, षटकोनी संख्या दाखवणाऱ्या आकृत्या खाली काढल्या आहेत, त्या तुमच्या वहीत काढा. त्या आकृतिबंधातील पुढील संख्या कोणती ते आकृतीच्या सहाय्याने दाखवा. आता आपण हे जे दिलेल्या खाली आकृत्या आहे त्या आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल, वेगवेगळ्या संख्यांचे षटकोन इथं तयार केले आहेत. तर बघा, पहिली जी संख्या आहे 1, बरोबर. दुसरी संख्या किती आहे
बघा मधली लाईन जी आहे तिच्या आपण ऑब्झर्वेशन करू अगोदर, बरोबर, तिचं आपण निरीक्षण करू. तर इथं 1 आहे, त्यानंतर 1 2 3 झाले, 3चे इथं 5 झाले, 5चे इथं 7 झाले. 7नंतर इथं जी पुढची आकृती येणार आहे तिच्यामध्ये किती संख्या येणार? 9 ही संख्या येणार आहे, बरोबर. चला तर आपण ही 9 संख्या इथं काढून घेऊ. तर बघा 9 संख्या काढून घेतल्या. त्यानंतर शेवट जो आहे आकृतीचा तो 2 संख्यांचा आहे. ही तिसरी आकृती शेवट आहे तिचा 3 संख्यांचा, चौथी आकृती शेवट आहे तिचा 4 संख्यांचा आणि 5वी आकृतीचा शेवट किती येणार आहे? 5 संख्यांचा तिचा शेवट येणार आहे. जसं यांनी कसं काढलेलं आहे बघा, मधल्या किती आहे इथं समजा 1 2 3 4 5 6 7 संख्या, 7 नंतर किती झाल्या? 6 झाल्या, 6 नंतर 5 झाल्या, 5 नंतर 4 झाल्या. तशीच ही आकृती आपल्याला खाली आणि वरती वाढवून घ्यायची आहे, जेणेकरून संख्या 1 1 ने कमी होऊन सगळ्यात शेवटची संख्या याच्यानंतर किती यायला पाहिजे? 5. जशी इथे 3 नंतर 4 झाली तशी इथं 4 नंतर इथं शेवटची संख्या किती यायला पाहिजे? 5 यायला पाहिजे आकृतीमध्ये. याप्रमाणे आपण वरती आणि खाली आकृती काढून घेऊ. आलं लक्षात? किती सोपं आहे बघा. आणि बघा मी संख्यांची आकृती ही भरीव करून घेतली, जेणेकरून सगळ्या संख्या सारख्या दिसतील. प्रश्न तिसरा इथं आहे बघा, आकृतिबंधाचे निरीक्षण करा व पुढील 3 संख्या लिहा. आता ह्या आकृतिबंध आहे, यांचे आपण निरीक्षण केलं. आकृतिबंधातील पहिली संख्या 2 आहे, दुसरी संख्या 9 आहे. आपण वर्ग संख्या जर बघितल्या, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 असा आहे. आणि घन संख्या जर बघितल्या तर 1चा घन बरोबर 1. परत 2चा घन जर बघितलं, 2चा घन म्हणजे काय? 2 गुणुले 2 गुणुले 2, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 येतो. इथं काय दिलेलं आहे? 9 दिलेला आहे. 1चा घन 1च येतो, त्याच्यानंतर 2चा घन 8 येतो, त्याच्यानंतर 3चा घन जर बघितला आपण, 3 गुणुले 3 गुणुले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 येतं. इथं काय दिलेलं आहे? 28 आहे. बघा या तिन्ही संख्यांचं यांचं निरीक्षण करा. काय दिलेलं आहे? 1च्या पुढची इथं 2 आहे, 8च्या पुढची इथं 9 आहे आणि 27च्या पुढची इथं 28 दिलेली आहे. तर ह्या काय आहे? प्रत्येक घन संख्येमध्ये 1 मिळवून त्यांनी काय केलेलं आहे? आकृतिबंध तयार केलेलं आहे. हे आपल्या निरीक्षणास येत आहे. म्हणून आता आपण बघा इथं काय येणार आहे? 1चा घन अधिक 1, 2चा घन अधिक 1, 3चा घन अधिक 1, 4चा घन अधिक 1, 5वी संख्या काढायची असेल तर 5चा घन अधिक 1, 6चा घन अधिक 1 आणि 7चा घन अधिक 1. हा आकृतिबंध वापरून आपल्याला इथल्या 3 संख्या काढायच्या आहे. चला तर आपण काढून घेऊ. 5वी संख्या काढायची आहे म्हणून 5चा घन अधिक 1 आपल्याला करावं लागणार. तर बघा 5चा घन म्हणजे 5 गुणुले 5 गुणुले 5 अधिक 1 करावं लागणार. 5 5 25, 25 5 125, 125 अधिक 1 126 झाले. म्हणजे आपली इथली येणारी संख्या कोणती येणार आहे? 126. आता इथं 6चा घन अधिक 1 केल्यानंतर इथली संख्या आपल्याला मिळणार आहे. तर 6 6 36, 36 216 होतात. 216 अधिक 1 केलं तर किती होतात? 217. तर आपल्याला इथली संख्या 217 मिळणार आहे. आता आपल्याला इथली संख्या काढण्यासाठी 7चा घन अधिक 1 काढून आपल्याला जी संख्या येणार आहे ती आपल्याला इथं लिहायची आहे. 7चा घन म्हणजे 7 गुणुले 7 गुणुले 7. बघा 7 7 49. तर 49 गुणुले 7 करावं लागणार आपल्याला. आपण इथं करून घेऊ. 49 गुणुले 7, 7 9 63, 63 इथे हातच्या आले 6, 7 चौक 28, 28 आणि 6 34 झाले. तर इथे आपला 34 म्हणजे 343 उत्तर येणार आहे. 343 अधिक 1 करायचं म्हणजे 344 उत्तर आपल्याला इथे येणार आहे. बरोबर, 344. तर बघा आकृतिबंधाचे निरीक्षण केलं आपण. पुढच्या 3 संख्या मिळाल्या. आपण ही संख्या मालिका उत्तरामध्ये लिहून घेऊ. तर बघा आपण उत्तर लिहून घेतलं. चौथा आहे आता, पहिल्या 5 त्रिकोणी संख्या लिहा, 10वी त्रिकोणी संख्या कोणती येईल? आता त्रिकोणी संख्या कशा तयार होतात हे आपण बघितलं. समजा आपण 1 बघा, 1 ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर काही संख्यांना त्रिकोणामध्ये मांडून जर बघितलं तर 3 ही त्रिकोणी संख्या येते. त्यानंतर बघा 6 ही त्रिकोणी संख्या येते. बरोबर. आता 1 ही त्रिकोणी संख्या आहे, 3 ही आहे, 6 आहे, त्यानंतर 10 आहे आणि 15 आहे. बरोबर. आता यांना जर बेरजेच्या रूपात मांडून जर बघितलं आपण, 1 1 अधिक 2,
1 अधिक 2 अधिक 3, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, 1 अधिक 2, 1 ते 5 संख्यांची बेरीज केली तर 15 येणार आहे, बरोबर. म्हणजेच आपण पहिल्या 5 त्रिकोणी संख्या बेरजेच्या रूपात मांडून 1, 3, 6, 10, 15 ह्या येतात, बरोबर. ह्या 5 झाल्या, बरोबर. त्यानंतर आपल्याला 10वी त्रिकोणी संख्या लिहायची. आपण पहिली त्रिकोणी संख्या 1 घेतली, दुसरी 1 अधिक 2, दुसरी 1 अधिक 2, तिसरी 1 अधिक 2 अधिक 3. तशीच आपल्याला 10वी त्रिकोणी संख्या घ्यायची, तर 1 अधिक 2 अधिक 3 असे आपण 1 ते 10 संख्यांची बेरीज जर केली तर आपल्याला काय मिळणार आहे, 10वी त्रिकोणी संख्या मिळणार आहे. चला तर या संख्यांना आपण बेरजेच्या रूपात मांडून आपण दाखवून देऊ की ह्या पहिल्या 5 त्रिकोणी संख्या आहेत आणि यांच्या पुढची 10वी त्रिकोणी संख्या म्हणजे 1 ते 10 संख्यांची बेरीज केली तर आपल्याला 55 हे उत्तर मिळेल आणि ती आहे आपली 10वी त्रिकोणी संख्या. तर बघा, पहिली 1 आहे, दुसरी 1 अधिक 2 बरोबर 3, 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 किती होतात 10, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5, 10 आणि 5 किती होतात 15. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी 5 त्रिकोणी संख्या झाल्या. आता आपण इथे असं कंस करून दाखवू शकतो की ह्या काय आहेत, 5 त्रिकोणी संख्या आहेत. त्यानंतर आपल्याला 10वी त्रिकोणी संख्या लिहायची आहे. इथं आपण 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 अधिक 10, बरोबर. आता बघा, हा एक 10 आहे, 9 आणि 1 हे पण 10 होतात. त्यानंतर 2 आणि 8 हे पण 10 होतात. 3 आणि 7 10 होतात. त्यानंतर 4 आणि 6 10 होतात आणि हा एक 5 किती झाले 10, 20, 30, 40, 50 आणि 5 55. मी तुम्हाला सांगितलं होतं की यांची बेरीज किती येते 55. तर आपण इथे लिहू शकतो की 10वी त्रिकोणी संख्या, बरोबर. आपला 5वा प्रश्न आहे. आता मोज संख्यांची चढत्या क्रमाने बेरीज करत गेल्यास कोणती संख्या मालिका तयार होते. आता मोज संख्यांची बेरीज आपण वरती केलेलीच आहे बघा, 1 अधिक 2 1 अधिक 2 अधिक 3 अशी चढत्या क्रमाने बेरीज करायची. म्हणजे पहिले आपण 1 घेतला, नंतर 1 अधिक 2, नंतर 1 अधिक 2 अधिक 3, चढत्या क्रमाने आपण बेरीज करत गेलोय की नाही. अशी बेरीज केल्यानंतर आपल्याला कोणती संख्या मालिका तयार होते ते त्यांनी विचारलेलं आहे. तर बघा, यांची जर बेरीज केली तर आपल्याला कोणती संख्या मालिका मिळणार आहे, त्रिकोणी संख्या मालिका मिळणार आहे, बरोबर. आपण वरती बघितलंच, तोच प्रश्न त्यांनी थोडा वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे, पण उत्तर काय आहे, त्रिकोणी संख्या मालिका तयार होते, हे आपल्याला उत्तर लिहायचं आहे. चला तर आपण इथे उत्तर लिहून घेऊ. तर बघा, आपण इथे उत्तरामध्ये लिहून घेतलं. आता आपला 6वा प्रश्न आहे. 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्यांची क्रमाने बेरीज करून तयार होणारी संख्या मालिका लिहा. आता 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्येची आपल्याला काय करायची, क्रमाने बेरीज करायची आहे. यांनी सांगितल्याप्रमाणे बघा, आता पहिली 1 आहे विषम संख्या, दुसरी 1 अधिक 3, तिसरी 1 अधिक 3 अधिक 5, त्यानंतर चौथी कोणती येणार 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7, बरोबर. 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9. आपण यांची बेरीज करून घेऊ आणि काय निरीक्षणास येत आहे ते बघू. आता यांची बेरीज केली 1 आलं, यांची बेरीज केली 4 आले, यांची बेरीज केली 9 आले, बरोबर. यांची बेरीज केली 16 आले, यांची बेरीज केली 25 आले. आपण इथं 1 4 9 16 25, 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, म्हणजे या काय मिळत आहे, वर्ग संख्या मिळत आहे. जेव्हा आपण 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्यांची बेरीज करू, क्रमाने बेरीज करू, तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे, वर्ग संख्या मिळणार आहे, किंवा आपण त्यालाच काय म्हणतो, चौकोनी संख्या असं पण म्हणतो. चला तर आपल्याला कळलं आहे की 1 पासून सुरू होणाऱ्या जेव्हा विषम संख्येची आपण संख्यांची क्रमाने बेरीज केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, वर्ग संख्या मिळणार आहे. ते आपण उत्तरामध्ये इथं लिहून घेऊ. तर बघा, आपण इथं उत्तरात लिहून घेतलं 1 4 9 16 25 ही काय आहे, ही वर्ग संख्या मालिका आहे. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक
50 दिलेली आहे सगळ्यात मोठी संख्या, त्यानंतर 49 म्हणजे 1 ते 50 पर्यंत संख्या, परत 49 पासून परत 1 पर्यंत संख्या यांनी लिहिलेल्या आहे बेरजेच्या रूपात. यांची बेरीज किती होईल हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, आपल्याला पुस्तकात गणिताची गंमत म्हणून या प्रकारेच संख्यांची बेरीज करून दाखवलेली आहे. त्याचं आपण निरीक्षण करून आपल्याला यांची बेरीज शॉर्टकटमध्ये काढता येते का ते बघून घेऊ. इथं मोठी संख्या 6 आहे, इथं 5 आहे, इथं 4 आहे, इथं 3 आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे. बरोबर. बघा, तर इथं 6 दिलेले आहे, तर आपल्याला 6चा वर्ग मिळणार आहे. 6 गुणिले 6, 6चा वर्ग 6 6 36 मिळत आहे. यांची बेरीज येत आहे लक्षात. यांची बेरीज किती येत आहे? 6 गुणिले 6 म्हणजे 6चा वर्ग 6 6 36. आता आपल्याला सगळ्यात मोठी संख्या इथं 6च्या जागी काय दिलेली आहे? 50. बरोबर. म्हणूनच आपण कसं म्हणू शकतो? 50 गुणिले 50. इथून 49, इकडं पण 49 पासून 1 पर्यंत, इकडून पण 49 पासून 1 पर्यंत सगळे अंक दिलेले आहेत आणि त्यांची बेरीज किती येणार आहे? 50 गुणिले 50 केल्यानंतर म्हणजे 50चा वर्ग काय येणार आहे? या सगळ्या संख्यांची बेरीज येणार आहे. येतंय तुमच्या लक्षात? तर बघा, 2 आणि 1 पर्यंत लिहित गेलं, परत 3 मोठी संख्या घेतली, 1 पर्यंत लिहित गेलं, तर या सगळ्या संख्यांची बेरीज किती येत आहे? 3चा वर्ग म्हणजे 3 त्रिक 9 ही त्यांची बेरीज आहे. आता 5 ही संख्या मधात घेतली आहे आणि बाजूने 4 पासून 1 पर्यंत, इकडं पण 4 पासून 1 पर्यंत संख्या घेतलेल्या आहे. तर या सगळ्या संख्यांची बेरीज किती येत आहे? सगळ्यात मोठी जी संख्या आहे तिचा वर्ग या सगळ्या संख्यांची काय येते आहे? बेरीज येत आहे. म्हणूनच मी म्हटलं की सगळ्यात मोठी संख्या 50 आहे. 50चा वर्ग काय येणार आहे? या दिलेल्या सगळ्या संख्यांची 49 पासून 1 पर्यंत आणि 50 नंतर 49 आणि ह्या पण 1 पर्यंत ह्या दिलेल्या सगळ्या संख्यांची बेरीज आपल्याला किती मिळणार आहे? 50चा वर्ग. म्हणजेच 50चा वर्ग बघा, 50चा वर्ग आपण जर काढला, 50 गुणिले 50, 5 5 25 आणि हे 2 शून्य म्हणजे काय होणार आहे? 2500 या सगळ्या संख्यांची बेरीज येणार आहे. येतं लक्षात? तर बघा, गणिताची गंमत, ही गंमत दाखवलेली आहेत ना, या गमतीवरून आपण आपलं उत्तर काढून घेतलं. खूप सोपं आहे. तुम्हाला हवं असेल तर हे परत इथे खाली लिहू शकता तुम्ही. 3 अधिक 50 अधिक परत 49 पासून परत 1 पर्यंत त्यांनी घ्यायचं आहे असं दाखवलेलं आहे. बरोबर. आपण काय लिहू? 50 गुणिले 50 बरोबर 5 5 25 आणि हे 2 शून्य 2500. हे काय आहे? या संख्यांची बेरीज. तर इथे आपला स्वाध्याय 4 पूर्ण झाला. मुलांनो, व्हिडिओ कशी वाटली? चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.